Students, welcome to my channel, dear teacher 7407. I am Sirshil Khede. Students, today we are going to understand a very beautiful lesson. Think before you speak. Unit number 3 and 3.4. Here is given a very beautiful lesson for you. The title of the lesson is Think Before You Speak. Think before you speak means in Marathi we say बोलण्यापूर्वी विचार करा. Man was meant to listen more and talk less. माणसानं पुष्कळ ऐकलं पाहिजे आणि कमी बोललं पाहिजे. That is why as the great British statesman Benjamin Disraeli said, nature has endowed man with 2 ears and 1 mouth. एक महान ब्रिटिश जो काही व्यक्ती आहे त्याचं नाव आहे बेंजामिन डिझरायली. तो एकदा म्हणतोय की निसर्गानं माणसाला 2 कान आणि 1 तोंड, माउथ मीन्स तोंड, बहाल केलेलं आहे, देव केलेलं आहे. टू एंडो मीन्स बहाल करणे, देव करणे. टू ऑफर, टू गिव्ह. If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and only 1 eye. जर मानवाला पुष्कळ बोलायचं असतं आणि कमी ऐकावं लागत असलं असतं तर देव आपल्याला 2 तोंड आणि 1 कान दिला असता. Imagine how we would have looked, how strange with 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. आणि तुम्ही कल्पना करू शकता. इमॅजिन मीन्स कल्पना करणे. हाऊ वी वुड हॅव लुक्ड, आपण कसं दिसलो असतो हे तुम्ही कल्पना करू शकता. हाऊ स्ट्रेंज विथ 2 माउथ्स ऑन द 2 साइड्स. आणि दोन्ही बाजूला कानाच्या ठिकाणी जर 2 तोंड असले असते तर आपण किती विचित्र दिसलो असतो. अँड 1 इयर ॲट द सेंटर, आणि मध्यभागी 1 कान असला असता आणि दोन्ही बाजूला कानाच्या ठिकाणी 2 तोंड असले असते तर आपण किती विचित्र दिसलो असतो. अँड माइंड यू, आणि लक्षात ठेवा, द इयर्स आर लाईक फनल्स. आणि कान हे अगदी फनल्स मीन्स तुम्हाला माहीत आहे नाळकीसारखं, नरसाळ्यासारखं. फनल्स मीन्स नरसाळे. द इयर्स आर लाईक फनल्स. आपले कान म्हणजे एका नरसाळ्यासारखे आहेत. ओपन ऑल द टाईम, नेहमी कसं असतात ते नेहमीच उघडे असतात. देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. ते आपले कानं बंद करण्यासाठी तेथे कोणत्याही प्रकारचा दरवाजा नाही आहे. Whereas if you have to speak even one single word, जरी तुम्हाला एखादा सिंगल शब्दही उच्चारावा लागत असला, that would must pass through 2 walls. मग त्या शब्दाला 2 भिंतीतून जावं लागत असे, किंवा 2 भिंतीच्या फटीतून त्याला जावं लागत असे, किंवा त्याला जावं लागतो. 2 fences, मग त्या 2 कुंपणातून त्याला जावं लागतो. देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दीज 2 rows ऑफ टीथ. पहिलं कुंपण म्हणजे आपले हे दात आहेत. वरील आणि वरचे आणि खालचे जे दात आहेत त्या दातामधून त्या शब्दाला बाहेर पडावं लागतो. देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दीज 2 rows ऑफ टीथ. देर इज सेकंडली द फेन्स ऑफ द 2 लिप्स. आणि दुसरं भिंत म्हणजे किंवा दुसरं कुंपण जे काय असेल ते म्हणजे आपली 2 ओठ, लिप्स.
तर या दोन ओठातून त्या शब्दाला बाहेर पडावा लागतो. Before a word can be spoken, it has to pass, it has to pierce through these two walls. कोणत्याही शब्दाला किंवा कोणताही शब्द बोलण्यापूर्वी त्याला या दोन कुंपणातून शिरून किंवा या दोन भिंतीच्या या दोन भिंतीमधून किंवा या दोन कुंपणामधून त्याला बाहेर यावा लागतो. Therefore, we must think at least twice before we utter a word. Utter means उच्चारणे, twice means दोनदा. म्हणून therefore म्हणजे म्हणून आपण काही बोलण्यापूर्वी दोनदा त्यावर विचार केला पाहिजे. एखादा शब्द बोलण्यापूर्वी, उच्चारण्यापूर्वी आपण त्यावर दोनदा विचार केला पाहिजे. A very wise man once remarked that of the unspoken word you are a master. आणि एका हुशार व्यक्तीने म्हटलेलं आहे की तुम्ही न बोललेल्या शब्दाचे मालक असता. ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. आणि बोललेल्या शब्दाचे तुम्ही गुलाम असता. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅन नॉट गेट इट बॅक. एकदा का तुम्ही शब्द बोलला तर ते तुम्ही परत घेऊ शकत नाही. डू व्हॉट यू विल. तुम्ही काही केलं तरी ते परत घेऊ शकत नाही. देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. त्यामुळं तुम्ही कोणतेही शब्द बोलायच्या अगोदर त्यावर विचार केला पाहिजे. काळजीपूर्वक ते आपण उच्चारलं पाहिजे. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. एकदा का तुम्ही तुमचा शब्द उच्चारलात, तुमच्या ओठातून तो शब्द बाहेर पडला, तर तुम्ही काही केलं तरी ते परत घेऊ शकत नाही. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स. मग न बोललेले शब्द कोणते? दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड. न बोललेले शब्द म्हणजे असे शब्द जे अद्याप तुम्ही बोललेले नाहीत. ॲज थॉट्स इन युअर माइंड. आणि ते न बोललेले शब्द म्हणजे तुमच्या मनातील विचार. वन्स यू हॅव पुट द थॉट्स इन टू वर्ड्स. एकदा का तुम्ही तुमचे विचार शब्दात मांडलात. वन्स द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स. एकदा का ते शब्द तुमच्या मुखातून ओठातून बाहेर पडले. यू कॅन नॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. तुम्ही त्यांना बदलू शकत नाही किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर अँड सेड. आणि एकदा एक तरुण व्यक्ती त्याच्या स्पिरिच्युअल मीन्स आध्यात्मिक गुरुकडे जातो आणि म्हणतो, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड अँड ही इज डीपली हर्ट. मी माझ्या मित्राला अगदी निर्दयी असे शब्द वापरलेला आहे आणि त्यामुळं त्याचं मन दुखावलं गेलेलं आहे. हर्ट मीन्स इथं दुखावणे, घायाळ होणे, मन दुखावणे किंवा मन घायाळ होणे. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. आणि मला आता भीती वाटते की माझी त्याच्याबरोबरची मैत्री संपुष्टात येईल. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. मग मी त्यात कसं सुधारणा करू शकतो. अमेंड्स मीन्स टू मेक इम्प्रूव्ह, सुधारणा करणे. द वाईज टीचर गिव्ह हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. मग तो हुशार शिक्षक त्या तरुणाला एक कोरं कागद आणि एक पेन देतो. ही सेड टू द यंग मॅन. आणि तो त्या तरुण व्यक्तीला म्हणतो, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. आणि या कागदावर तू जे जे काही कठोर असे शब्द तुझ्या मित्राला बोललास ते सर्व या कागदावर लिहून काढ. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड. आणि तो तरुण व्यक्ती त्याचे शिक्षक जे काही आध्यात्मिक गुरु आहेत ते सांगितल्यासारखं तसं तो त्या कागदावर लिहून काढतो. अँड शोड द पेपर टू द टीचर. आणि तो कागद तो त्या आध्यात्मिक शिक्षकाला, गुरुला दाखवतो. नाव टीअर अप धिस शीट ऑफ पेपर into as many small bits as you can, the wise teacher said. And now his spiritual teacher told to that young man that you must tear up
that paper as much as you can possible. तो म्हणतो की आता तुला जेवढं शक्य होईल तेवढं लहान लहान तुकडे, स्मॉल बिट्स म्हणजे लहान तुकडे, तुला जेवढं शक्य होईल तेवढं लहान तुकडेमध्ये ह्या कागदाला फाडून टाक, ह्या कागदाचे लहान लहान तुकडे करून टाक, असे ते शिक्षक त्या तरुण व्यक्तीला सांगतात. सोन लगेच द सिंगल शीट वॉज टॉर्न इंटू 100 टायनी बिट्स ऑफ पेपर. आणि लगेच तो तरुण व्यक्ती त्या एकाकी किंवा सिंगल असं जे काही कागद होता त्या कागदाचं तो 100 लहान लहान तुकड्यामध्ये तो त्या कागदाला 100 लहान लहान तुकडे करून टाकतो. थ्रो द बीड्स आउट ऑफ दिस विंडो द टीचर टोल्ड हिम. आणि त्याचे शिक्षक त्याला म्हणतात की आता हे तुकडे सर्व या खिडकीतून बाहेर टाक. दॅट वॉज इझिली डन. इट वॉज अ विंडी डे अँड द टायनी बीड्स वेअर स्कॅटर्ड फार अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉचड. आणि हे करणं फार सोपं होतं, इझी. इट वॉज अ विंडी डे. आणि तो वाऱ्याचा दिवस होता. अँड द टायनी बीट्स वेअर स्कॅटर्ड फार अँड वाईड. आणि ते सर्व लहान लहान फाडलेले तुकडे अगदी सर्वत्र दूरवर पसरलेले होते. इवन ॲज द यंग मॅन वॉचड. आणि ते सर्व खिडकीजवळ उभारून हा तरुण व्यक्ती पाहत होता. नाव गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बीट्स ऑफ द पेपर ॲज यू कॅन, द टीचर ऑर्डर्ड हिम. आणि आता त्याचे आध्यात्मिक गुरु जे आहेत ते पुन्हा त्याला आज्ञा देतात की आता तू त्या रस्त्यावर जा आणि तुला शक्य होईल तितके त्या कागदाचे तुकडे गोळा करून आण. टू कलेक्ट मीन्स गोळा करणे, स्ट्रीट म्हणजे रस्ता, ऑर्डर म्हणजे आज्ञा देणे. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक. आता तो तरुण व्यक्ती माघारी घेऊ लागला, बोलण्यास तो कसरू लागला. बट दॅट विल बी डिफिकल्ट ही स्टेमर्ड. आणि बोलण्यास तो कसरू लागला, माघार घेऊ लागला आणि तो म्हणाला परंतु ते करणं कठीण आहे, असं म्हणत तो थांबला, अडखळला. इट विल बी डिफिकल्ट इंडीड बट डू गिव्ह इट अ ट्राय. खरोखर हे कठीण आहे परंतु प्रयत्न करून बघ. द टीचर सजेस्टेड. शिक्षक त्याला सुचवतात. द यंग मॅन वेंट आउट. तो तरुण व्यक्ती बाहेर जातो. ही रिटर्न हाफ अँड आवर लेटर. आणि तो पुन्हा अर्ध्या तासाने परततो. एक्सॉस्टेड. अगदी थकून तो परत येतो. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड ऑफ अ सिंगल टॉर्न बीट फ्रॉम द पेपर ही हॅड टॉर्न अप जस्ट अ व्हाईल अर्लियर. काही क्षणापूर्वीच त्यानं जे काही कागदाचे लहान लहान तुकडे टाकलेला होता खिडकीच्या बाहेर, त्यातील तो एकही कागदाचा तुकडा घेऊन येऊ शकला नाही. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड, द टीचर सेड टू हिम. आणि असंच बोललेल्या शब्दाबाबतीतही घडतं. वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. एकदा का तुम्ही शब्द मोठ्यानं बोललात तर ते पुन्हा माघार घेणं शक्य नाही, फार कठीण असतं. देअरफॉर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन एंगर. म्हणून रागाच्या भरात बोलण्यापूर्वी त्यावर विचार करा. सो स्टुडंट्स, Socrates was one of the wisest men of the ancient world. सॉक्रेटिस हा एक ग्रीक विचारवंत होता आणि तो एक हुशार असा फिलॉसॉफर होता. वायजेस्ट मीन्स हुशार. ऑफ द एन्शियंट वर्ल्ड म्हणजे प्राचीन जगातील तो एक महान विचारवंत, अ ग्रेट फिलॉसॉफर, एक वायजेस्ट मेन, हुशार लोकांपैकी तो एक होता सॉक्रेटिस. मेनी वेअर द youths whose lives he influenced for the better. अनेक तरुणांची जी काही जीवनं त्याच्या प्रतिभाने प्रभावित झालेली होती. सॉक्रेटिस काउन्सिल्ड हिज डिसिपल्स मीन्स स्टुडंट्स, प्युपिल्स शिष्य. सॉक्रेटिस काउन्सिल्ड हिज डिसिपल्स टू कीप देअर माउथ्स शट. सॉक्रेटिस नेहमी त्याच्या शिष्यांना सांगायचे की तुमचे तोंड नेहमी बंद ठेवा. अँड स्पीक ओनली वेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. आणि निश्चितच तुम्हाला जेव्हा गरज आहे
तेव्हाच तुम्ही तुमचं तोंड बोलण्यास उघडा, असं ते सांगत असत आपल्या शिष्यांना. सॉक्रेटिस काउन्सिल्ड ओ वाईज मॅन, ओ वाईज वन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क्ड हिम. आणि एकदा त्याचा शिष्य त्यांना विचारतो की बोलण्यासाठी तोंड उघडण्याचं योग्य वेळ कोणती आहे. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड yourself 3 questions and received an affirmative answer to such of the 3, replied Socrates. सॉक्रेटिस त्यावेळेस त्या शिष्याला म्हणाले की काही बोलण्यासाठी तोंड उघडण्यापूर्वी तुम्ही स्वतःला 3 प्रश्न विचारा आणि त्या 3 प्रश्नांचं उत्तर जर होकारार्थी मिळत असेल तरच तुम्ही बोलण्यास तोंड उघडा. व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन्स? मग ते 3 प्रश्न कोणते होते? द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क आवर सेल्स बिफोर वी स्पीक इज. पहिला प्रश्न आपण आपलं तोंड बोलण्यासाठी उघडण्यापूर्वी स्वतःला विचारलं पाहिजे, इज इट ट्रू? जे काही आपण बोलणार आहोत ते सत्य आहे का? इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हॅरासिटी ऑफ व्हॉट वी आर सेईंग, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. जे काही आपण बोलण्यास जात आहोत ते सत्य आहे का, त्याविषयी जर आपल्याला माहिती असेल तरच आपण तोंड बोलण्यासाठी आपलं तोंड उघडलेले बरे. When we utter words carelessly, we ourselves become transmitters of untruth. आणि जर आपण आपल्याला त्या जे काही बोलायला जात आहोत ते जर सत्य आहे का असत्य आहे हेच माहीत नसेल तर आपण अशा प्रकारे एक असत्य गोष्ट पसरवण्याचं काम करत असतो. ट्रान्समिटर्स मीन्स अफवा पसरविणारे. तर अफवा पसरवण्याचं काम आपण करत असतो. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज, आणि दुसरा प्रश्न म्हणजे आपल्या स्वतःला विचारायचं बोलण्यापूर्वी ते म्हणजे इज इट प्लीजंट? जे काही आपण बोलणार आहोत ते आनंददायी आहे का? मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड वेन स्टेटमेंट्स दॅट पीपल मेक इन इडलनेस टू हर्ट अदर्स. आणि पुष्कळ वेळा आपण बोलताना जे काही आपण बोलत आहोत ते ऐकल्यानंतर पुढच्याला आनंद होतो का, ते ऐकल्यानंतर आपल्याला किंवा ऐकणाऱ्याला त्यातून आनंद मिळतो का हे विचार न करताच बोलतात. आणि अशा प्रकारे बहुतेकदा समोरच्या व्यक्तीचं आपण व्यक्तीला लागेल किंवा त्याचं मन दुखावेल असंही बोलतो. आणि अगदी असे निरर्थक बोलणे आपण बोलून जातो आणि लोकांची मनं दुखवतो. इट इज बेटर दॅट दीज अनप्लेझंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. आणि अशा प्रकारे जर आपण बोलल्यानंतर एखाद्याला आनंद मिळत नसेल किंवा त्याला दुःख होत असेल तर असे शब्द कधीही न बोललेले बरे. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट युजफुल? आणि तिसरा प्रश्न सॉक्रेटिसच्या मते की जे आपल्या स्वतःला आपण विचारायला हवं ते म्हणजे इज इट युजफुल? जे काय आपण बोलणार आहोत ते उपयोगी आहे का? युजफुल मीन्स उपयोगी आहे का, उपयुक्त आहे का? इज अवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिस्नर? जे काही आपण बोलणार आहोत ते वाक्य ऐकण्यास फायदेशीर आहे का? बेनिफिट मीन्स फायदेशीर. विल अवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन? आपल्या बोलण्याने एखाद्याला समाधान होणार आहे का एखाद्याचा? कम्फर्ट मीन्स समाधान. आर वी लायकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से? ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. आणि जर असं घडत असेल तरच आपण आपलं बोलण्यासाठी तोंड उघडलं पाहिजे असं सॉक्रेटिस आपल्या शिष्यांना सांगतात. सो स्टुडंट्स, हिअर वी अंडरस्टूड द लेसन. थिंक बिफोर यू स्पीक. थँक यू.